माझं पुणे सुंदर पुणे व्यासपीठाच्या वतीनं आपलं साऱ्यांचं स्वागत. 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आपण मतदानाला बाहेर पडणार आहोत. 16 जानेवारीला आपल्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा निकाल लागणार आहे आणि या निमित्ताने एक सत्र आपण आपल्याशी संवाद करणारं करावं या हेतूने मी आज आपल्या समोर आलोय. माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो, नागरी प्रश्नांसंदर्भात आपण बोलत असतो आणि स्वाभाविकच या विषयासंदर्भामध्ये देखील आपण बोललं पाहिजे अशा प्रकारची सगळ्यांचीच अपेक्षा असल्या कारणाने मी आज आपल्या समोर काही विषय मांडणार आहे. परवाच्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष या नात्याने कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 25च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेला ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यासमोर गेलो होतो. मेळाव्याशी संवाद साधताना जो विषय मी मांडला तोच विषय आज मी आपल्या समोर मोठ्या स्वरूपामध्ये मांडायचा प्रयत्न करणार आहे. विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी ही स्थापन झाल्यापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सारा इतिहास आपण सगळेजण जाणता. भारतीय जनता पार्टी ही विचारांची पार्टी आहे. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे संघटना आधारित असतं हे आपण सगळेजण जाणता. संघटनेला परम महत्व असलेलं अशा प्रकारचं हे राजकीय व्यवस्थापन आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यामध्ये जो विषय मी मांडला त्याचं स्वरूप असं होतं की आपण 1971 सालापासून कामातले सगळेच कार्यकर्ते नागरिक समोर बसलेलो आहोत आणि आपल्याशी संवाद साधताना एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे की निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळते, काहींना उमेदवारी मिळत नाही, परंतु या साऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीची संघटना हे कधीच डळमळीत होत नाही. ती कायम सातत्यपूर्ण आपल्या एका विशिष्ट ध्येयाने काम करत राहते. हा आपला इतिहास आहे. भविष्य काळामध्ये देखील हा इतिहास आपल्याला कायम ठेवायचा. त्यामुळे 100% मतदान हे आवाहन करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. प्रत्येकच नागरिकांनी नागरी प्रश्नांसंदर्भामध्ये सतर्क असलं पाहिजे का, तर त्याचं उत्तर होय. ज्या ज्या उमेदवारांनी ज्या ज्या पक्षाच्या उमेदवारांनी आपल्याला दिलेली आश्वासनं आणि आपल्याला दिलेले जाहीरनामे हे आपण जरूर वाचा. आपल्या गरजा ज्या असतील त्या जरूर नक्की अधोरेखित करा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की 100% मतदान आणि मतदारांची दहशत हा या निमित्ताने एक महत्वाचा मुद्दा आपण साऱ्यांनी ध्यानात ठेवला पाहिजे. त्याचं कारण एकच की भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व हे सामान्य माणसासाठी काम करत आहे. नरेंद्र मोदींचा प्रत्येक असलेला कार्यक्रम हा सर्वसामान्य माणसांसाठी आहे. मग ती स्वच्छ भारत अभियान योजना असो, आयुष्यमान भारत योजना असो किंवा गॅसची संदर्भामध्ये असलेली योजना असो, त्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण, शेतकरी, वंचित, दलित या सगळ्यांसाठीचे हे कार्यक्रम केंद्र शासन आखतंय. राज्य शासन त्याच पद्धतीने काम करतंय आणि त्याच पद्धतीने काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे. ही काळाची गरज आहे. हे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की 2014 ते 2024 आणि 2024 नंतर आपण आज 2026 मध्ये आलेली महानगरपालिकेची निवडणूक एका वेगळ्या अर्थाने राजकीय धुराळा उडवणारी जरी असली तरी देखील प्रत्यक्षात या धुराळ्यामध्ये आपण स्थिर राहणं, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 100% मतदानातून भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये पाठवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की 100% मतदान आणि मतदानाच्या माध्यमातून आपल्या निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन हा भविष्य काळातला आपण कार्यक्रम आखावा. एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा 16 जानेवारीला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील यासाठी मतदान करा अशा प्रकारचं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदान करा, मतदान करा.